या ठिकाणी जे आपल्याला काही छोटे माऊली सुद्धा भेटलेले आहेत. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव काय भावा? स्वराज चव्हाण. स्वराज चव्हाण. मग कसं म्हणतो कुठले प्रॉपर? मी आता पुण्यातलाच आहे प्रॉपर. पहिला कुठला होता? पहिला पण इथेच होतो. मग आता म्हणला त्यामुळे म्हणलो. कोणती शाळा? साधना इंग्लिश मिडियम. साधना इंग्लिश मिडियमचा होय. माझा मोठा भाऊ पण तिथं शिकलाय. मी प्रॉपर सोलापूरचा आहे. मग कसं झालं पूर्ण कशी आहे जत्रा? एक नंबर. खूप गर्दी आहे, फक्त चेंगरा चेंगरी आहे. पार्किंगचा सेन्स नाही लोकांना. बाकीचं काय नाही, निवांत. नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूँ एक और बेहतरीन वीडियो में। तो शुरुआत हुई है भाई, आज का दिन बहुत ही बढ़िया गया। सुबह सुबह उठे, फजर की नमाज़ तो चूँकि अपने हाथ से बहुत ज़्यादा देर हुई थी कल रात को सोने के लिए। फिर उसके बाद जो है अपने बुआ जान जो है बेहतरीन क्या बोलते हैं डोसा बनाए थे, डोसा वगैरह खाए मस्त में। आज जो है अपने हड़पसर गाँव में क्या बोलते हैं इसकी पालकी आने वाली है, माऊली की पालकी आने वाली है। शायद वो गई भी अच्छी, लेकिन फिर भी जहाँ को देख पाएंगे बोलते किस प्रकार से पूरा माहौल है। बहुत पब्लिक तो बहुत ज़्यादा गई थी उस पूरे दर्शन के लिए। शायद वो पालकी आगे गई अच्छी, लेकिन फिर भी अपन जहाँ को देखेंगे कैसा रहा माहौल, कैसा था पूरा कार्यक्रम, है क्या नहीं। चलिए शुरू करते हैं आज के इस वीडियो को और देखते हैं आज के दिन क्या। आपने को बहुत देर भी शायद लग रहा मुझे, लेकिन फिर भी यहाँ का जो माहौल है बहुत ही भक्तिमय वातावरण है बॉस। बहुत ज़्यादा जो है पब्लिक अपने को दिख रही, बहुत ही शानदार है बॉस। वही तो मैं पहली बार वारी के किसी इवेंट में शामिल हो रहा, मतलब इससे पहले भी अपने गांव में बच्चों के साथ जो वारी रहती बच्चों की, उसमें मैं शामिल हुए। सो जो स्कूल में वगैरह करते, जहाँ पर जो है बच्चे लोग मिठुराया रुक्मिणी वगैरह बनते, संत वगैरह बनते, तो वो बच्चों के जो है कार्यक्रम में मैं शामिल हुआ हूँ। लेकिन कभी जो है ऐसा इसमें वारी में शामिल होने का मौका मिला नहीं मुझे। तो योगा योग था माऊली और मेरा इसी जगह पर एक साथ आने का, लेकिन माऊली के दर्शन तो नहीं हुए। देखेंगे बोलते यहाँ पर कैसा है माहौल। अपना हड़पसर गाड़ी तोड़ के पास जो है पूरा जतरा भरता है, वही तो पब्लिक जो है वापस जा रही। इतनी गर्दी में जो है माऊली के दर्शन मिलना मुश्किल है। वही तो सिर्फ दूर से जो है कलश ही दिखता अपने को, लेकिन फिर भी चालू है। देखेंगे बोलते जाएंगे वहाँ पर ऊपर। वही तो बहुत ज़्यादा गर्दी है बॉस। बहुत ही शानदार जो है जतरा भरेला है बॉस यहाँ पर। वही तो पब्लिक एंजॉय करती रहती बहुत ज़्यादा। सही है बॉस। सही है, लोगों को एक रोज़गार का जो है ये मिलता, वही तो रोज़गार मिलता बहुत सारे लोगों को इससे। ये जत्रे, ये कार्यक्रम, ये पूरे उरूस वगैरह जो है विचार कर कुछ बने से पहले के लोग, जिससे जो है एक रोज़गार निर्मित होती, लोगों को जो है फ़ायदा होता है इससे बहुत ज़्यादा। बहुत ही शानदार है, भरपूर पब्लिक थी यार, मतलब पूरे रास्ते वगैरह बंद थे। अपने को थोड़ा देर भी मालूम है क्या, थोड़ी देर की वजह से जो है अपने जो है दर्शन चुके। लेकिन इंशाल्लाह अगले साल जो है पूरी कोशिश करेंगे कहते दर्शन लेने के। पंढरपुर को भी जा सकता मैं अगर डिसाइड किया तो। वैसे भी अपने पास अभी सद्या को कोई काम नहीं है। इफ़ आई डिसाइड दैट कि वहाँ जाने का है तो मैं जा सकूँगा पंढरपुर को, लेकिन नहीं जा सकता क्योंकि मंगलवार से मुझे एक जगह पर जो है ज्वाइन करना है। वही तो सुपरवाइज़र बोल के शायद। वही तो सही है भाई, बहुत ज़्यादा पब्लिक है, बहुत ज़्यादा गर्दी है, भरपूर गर्दी है बॉस। पब्लिक ज़बरदस्त है, बहुत ही शानदार जो है देखने मिल रहा अपने को सब कुछ। वही तो आगे बढ़ना मुश्किल है बॉस। माऊली इथून चला, काय करायचं आता, सगळे भक्तच आहेत। चला 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 चलू दे, भरपूर आहेत भक्त, तर काय करायचं आपण। आई शपथ, बहुत ज़्यादा गर्दी है बहुत। ये रास्ता बहुत छोटा हो रहा डीपी रोड। वही तो आगे चल के जो है डीपी रोड को भी बढ़ाना पड़ेगा, क्योंकि अगर ऐसे भक्तगण आते हैं साल में एक बार यहाँ पर अगर जतरा उरूस भरता है, तो फिर इस रास्ते को भी जो है सही करना ज़रूरी है पुणे महानगर पालिका के लिए। मत का गैर व्यवहार की वजह से जो है बहुत सारे भक्तों को यहाँ पर तकलीफ़ हो रही है। बहुत ही मुश्किल है भाई, पब्लिक को नहीं समझ में आता जल्दी। दोन मिनट सर, खूपच अवघड आहे राव असं असेल तर। मग तेच की ट्रॅफिकचंच टाकावं लागतं हो साहेब, पुढच्या वर्षी जरा कमी तरी होईल।
काय म्हणतो असं ट्रॅफिक झाल्यावर कसं करायचं सांगा. हे ट्रॅफिक नाही कंट्रोल व्हायला पाहिजे. ट्रॅफिक हा कॅनलच्या पलीकडे एक पण टू व्हीलर नाही अलीकडे आली बरोबर आहे की बॅरिकेडिंग काहीच केलेलं नाही कुठं पण. डिपार्टमेंटने अगोदर इंडिकेशन द्यायला पाहिजे. हा बजाजा न्यूज म्हणून आहे युट्यूबवर. इलेक्शनला थांबलो होतो आम्ही. नक्की नक्की हा? मंदिराच्या पलीकडे बॅरिकेड लावायला पाहिजे. लावायला पाहिजे. आता काय करायचंय मग काय राव. सर्व भक्तगण जे आहेत या ठिकाणी त्रासलेले आपल्याला दिसत आहेत. गैरव्यवस्थेमुळे सगळं चालू आहे. आता काय करायचं आपण तरी. मोठ्या गाड्यांना जे आहे अलाउडच नाही केलं पाहिजे मेन पहिली गोष्ट. तरी देखील या ठिकाणी मोठ्या गाड्या येत आहेत. बॅरिकेडिंग कुठेही केलेली नाही आहे. खूप अवघड आहे बॉस असं असेल तर. यामध्ये जे आहे जे वयस्कर लोक आहेत, जे महिला आहेत त्यांना जे यामध्ये पूर्ण त्रास होतो. लहान मुलांना यामध्ये त्रास होतो. पार्किंगची सोय खूप अवघड झालेलं आहे. मोठ्या गाड्यांमुळेच हे सगळं त्रास व्हायला बॉस. लय अवघड आहे यार. मिसमॅनेजमेंट हैराण आहे. या ठिकाणी ट्रॅफिकमुळे जे आहे प्रचंड प्रमाणात भक्तांना जे त्रास होत आहे. खूप अवघड आहे. म्हणजे पूर्ण जे आहे अव्यवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे. खूप चुकीचं आहे राव. भक्तांना त्रास नाही व्हायला पाहिजे. माऊली लोक एवढे दूरवरनं जे आहे विदाऊट चप्पल विदाऊट जे आहे या ठिकाणी पूर्ण आपलं भक्तिभावाने जे जात असतात, माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. आणि त्याच माऊलीच्या दर्शनाला आलेल्या लोकांना ज्या या ठिकाणी त्रास होताना आपल्याला दिसतंय. हे चुकीचं आहे सगळं. सुव्यवस्था खूप गरजेची असते, परंतु या ठिकाणी जे आहे कसलीही सुव्यवस्था केलेली जे दिसत नाही आपल्याला. खूप अवघड आहे बॉस असं असेल तर. लय अवघड आहे. खूप अवघड आहे असं. दिव्य सोहळा पाहुणी डोळा मन हा आनंदी आनंद झाला. हे जे खूप सुंदर असं अभंग आहे त्यातून आपल्याला कळून येतं की या पूर्ण जी प्रोसेशन चालू आहे त्याला पाहून जे आपल्याला ही जी आहे अभंग या ठिकाणी आठवतोय की किती सुंदररित्या जे पब्लिक या ठिकाणी जे आहे माऊलींच्या दर्शनासाठी जे पंढरपूरच्या दिशेने जे निघालेले आहे. थोडंफार जे आहे कायदा व सुव्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम होतो. थोडाफार जे आहे गडबड होते, कारण आपलं भारत देश जे आहे छोटा देश नाही आहे बॉस. प्रचंड प्रमाणात जे पब्लिक आहे आपल्या देशामध्ये, प्रचंड प्रमाणात जे लोक आहेत, माऊलींच्या भक्तांची संख्या जे दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे जे आपल्याला प्रचंड गर्दी जी आहे बघायला भेटत आहे. कायदा व सुव्यवस्था आहे या ठिकाणी, परंतु थोडंफार मिसमॅनेजमेंटमुळे लोकांना त्रास होतो. ते होणारच, कारण लोकसंख्या जास्त आहे आपल्या देशातली. तरी देखील जे प्रयत्न चालू आहे महाराष्ट्र पोलीसचा या ठिकाणी खूप सुंदररित्या. जबरदस्त आहे, एकदम सुंदर चालू आहे. तर चला जरा या ठिकाणी जे लोकांशी बोलूया आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न. नमस्कार माऊली, काय म्हणतो, कसं चाललंय पूर्ण जे वारीचं जे कार्यक्रम आहे आता सध्याला जे वारी माऊलींच्या दर्शनासाठी जे निघत आहे. आता जे आहे तुकाराम माऊलींची व त्यासोबत ज्ञानोबांची जी आहे पालखी सुद्धा जे या ठिकाणी आली होती हडपसरमध्ये, तर त्याच्याबद्दल तुमचं पूर्ण मत काय? खरं तर पाहिलं गेलं तर आता वर्षात एक दिवस पालखी येते. मला तर असं वाटतं म्हणजे जगामध्ये ही पालखी आहे जी पालखीमध्ये सगळ्यात फेस्टिवल आहे भारतामध्ये आपलं जे मराठी माणसाचं किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये हे सगळ्यात महान आहे. कारण प्रत्येक भाविक भक्त लहान मुलापासून म्हातारा माणसापर्यंत सगळेजण आतुरतेने जे वाट पाहत असते पालखीची. अतिशय आता सुंदर असं क्षण आहे. त्यामुळे सगळे जे काही लहान पोरं पण असतात त्यांना पण उत्साह असतो नाही का. आज हडपसर मध्ये पालखी आली आमच्या इथं, आम्हाला पण भारी वाटलं. आमचे मित्र पण होते, सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केला. इथून म्हणजे एक वेगळीच मज्जा असते नाही का. काय जातीपातीचं काय तुम्हाला दिसतं का याच्यामध्ये? नाही जातीभेद भेद काही नाही इथं. मध्ये सगळं सामान्य आहे आपल्यामध्ये. हिंदू धर्मामध्ये कसं असतं आपल्या हिंदू म्हणजे हिंदूच आहे. म्हणजे सर्व धर्म संभाव दिसला का सगळ्या समाजाचे? हो संभव एकदम सामान्य. मग बाकीचं काय ट्रॅफिक जाम वगैरे होत आहे, पोलीस प्रशासनाचं कसं वाटलं तुम्हाला योगदान या पूर्ण कार्यक्रमामध्ये? पोलीस प्रशासनाचं एकदम भारी वाटलं. त्यांनी एकदम सुरळीत काम करते त्यांचं आणि त्यांना जे आपले माऊली भक्त आहेत ते पण त्यांना साथ देत येते. जे अँब्युलन्स वगैरे असेल त्यांना जायला रोड वगैरे, त्याचप्रमाणे जी पालखीचं मध्ये जी गर्दी होणारी आहे प्रत्येक भाविकाला एक चांगल्या प्रकारे दर्शन मिळण्याचा मार्गदर्शन पोलीस प्रशासन करत आहे. तर कसं वाटलं माऊलींचं दर्शन घेऊन पालखीचं? खूप चांगलं वाटलं. वर्षभराची वाट जी बघत होतो ती आज पूर्ण झाली. माऊलींचं दर्शन घेतलं, त्याचप्रमाणे भारी वाटलं सगळंच. म्हणजे वर्षातलं ही एकच जत्रा हडपसरची? हो, वर्षातून एकदाच ही जत्रा हडपसरची पालखी. तर खूपच सुंदररित्या या ठिकाणी माऊलींनी जे आपले मनोगत व्यक्त केले. खूप खूप धन्यवाद भाऊ, असंच सपोर्ट करत राहा.
तर चला पुढे लोकांची रामकृष्ण हरी. रामकृष्ण. काय म्हणता माऊली, कसं चाललंय पूर्ण यात्रा? अतिशय सुंदर प्रमाणात चाललेली हा. आहे. यात्रेबद्दल काय सांगावं तेवढं कमीच आहे. अतिशय. प्रॉपर कुठले तुम्ही? मी धाराशिव. धाराशिवचे होय. धाराशिव मधलं कुठून? धाराशिव मध्ये उमरगा तालुका. उमरग्याचे होय. मग कसं वाटलं, म्हणजे उमरग्या मधलं वेगळं इथलं वेगळं कसं वाटलं तुम्हाला? नाही उमरग्यामध्ये अशा पद्धतीचं म्हणजे जे काही स्वरूप आहे ते पाहायला भेटत नाही. हा. जे इकडे जे भेटतं ते तिकडे भेटत नाही. आमच्या बी गावातून वारी जाते कासा रस्त्यामधून. आम्ही ते पण पाहत असतो. आमचे आई वडील सुद्धा वारीला जात असतात. बरं. तेही जात असतात वारी. मग किती वर्ष झालं तुम्हाला या वारीमध्ये तुम्ही सहभागी होता? मी गेली 15 वर्ष झालं वारीमध्ये येतो. हा. 15 वर्ष झाले. 15 वर्ष. आणि पुण्यात येऊन किती वर्ष झाले तुम्हाला? पुण्यामध्ये येऊन 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाले. मग कसं वाटलं तुम्हाला पूर्ण कायदा सुव्यवस्था? सगळ्या गोष्टी सोयीस्कर आहेत. चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. वातावरण पण अतिशय सुंदर आहे. काही दिवसापूर्वी भरपूर पाऊस झाला पुण्यामध्ये, पण आता व्यवस्थित चाललेलं आहे. बाळांना घेऊन आलो तुम्ही? हो दरवर्षी येतो. दरवर्षी. तर काय संदेश काय देऊ इच्छिता तुम्ही बाहेरच्या लोकांना आपल्या पूर्ण वारीबद्दल? वारीबद्दल सांगायचं हेच आहे की अतिशय चांगल्या पद्धतीची वारी जात आहे. तर सगळ्यांनी ट्रॅफिक लोकांना किंवा पोलीस कर्मचारी जे आहेत यांना सहकार्य करत राहतात, एवढं सांगायचं. बरोबर आहे. तर आपली ही जी वारी आहे हे सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक आहे, ज्यामध्ये जे सर्व समाजाचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे, सर्व वर्णाचे लोक सहभागी होतात आणि प्रेमाने गुण्या गोविंदाने जे दरवर्षी ही वारी जे संपन्न होते तशीच वारी जे या वर्षी देखील संपन्न होईल. असंच आपण पुढे जाऊया आणि बाकीच्या माऊलींसोबत वार्तालाप करूया. धन्यवाद साहेब. लक्ष सुधाराम. खूपच सुंदररित्या एक एक करून जे आहे पालख्या पुढे जात आहेत. लोकांच्या भक्तांच्या जे कल्लोळामध्ये जे आहे पूर्ण वारी चालू आहे. प्रचंड जे पब्लिक आपल्याला पाहायला भेटत आहे बहुत या ठिकाणी. श्री संत तुकाराम महाराजांचे टाळकरी श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी श्री क्षेत्र सिंधुंबरे. वाह, बहुत सारे जो है खूबसूरत पालखियां यहाँ से जाते हुए. चांगले आहे, म्हणजे पब्लिकचं समर्थन भरपूर आहे. त्या ठिकाणी काय चाललंय, म्हणजे त्या ठिकाणी कोणाचे दर्शन घ्यायचे लोक? पालखी तिथे येऊन थांबली का माऊलींची? माऊली संत तुकाराम महाराजांची जी आहे या ठिकाणी पालखीचे दर्शन जे आपल्याला पाहायला भेटत आहे. प्रचंड प्रमाणात जे पब्लिक हडपसरची असू दे, आसपासच्या गावची पब्लिक असू दे, किंवा सोलापूरची, आजूबाजूच्या तालुक्यांची, जिल्ह्याची जे पब्लिक जे या ठिकाणी कमवून खाण्यासाठी, राहण्यासाठी आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. काही लोक जे पाहुण्यांच्या घरी येऊन जे आहे माऊलींच्या या पालखीचे दर्शन घेण्यासाठी येतात. खास करून वर्षातून एकदा जे आहे हडपसरची ही जत्रा होते आणि या जत्रेला जे आहे प्रचंड प्रमाणात जे आहे भाविकांची, भक्तांची गर्दी जी आहे आपल्याला पाहायला भेटते. खूपच सुंदर आहे. बस पोलिसांच्या पूर्ण देखरेखीमध्ये जे आहे कायदा व सुव्यवस्थेचा पूर्ण पालन करत जे या ठिकाणी माऊलींच्या या पालखीचे दर्शन घेतले जात आहे. खूपच सुंदर. मी देखील माझ्या जीवनात पहिल्यांदा जे आहे हे दृश्य पाहत आहे या ठिकाणी. वा, खूपच सुंदर आहे बॉस. आज इथे येऊन आनंद होतोय आणि या वारीमध्ये दरवर्षी आम्ही येतच असतो, पण आज खूप आनंद वाटला आणि मन भरून आलंय. आज एवढं शेकडो वारकरी पायी वारी करत जातात पंढरपूरला. विठुरायाच्या प्रेमापोटी जातात. तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमासाठी, आशीर्वादासाठी लोक, भाविक लोक इथे गर्दी करतात आहेत आणि वारीचा आनंद घेतात आहेत. साहेब, कसं वाटलं पूर्ण कायदा सुव्यवस्था कशी वाटली आपल्याला? एकदम सुंदर आहे, काही नाही. आता आम्ही पाहिलं ॲम्ब्युलन्स 2-3 ॲम्ब्युलन्स अशा अडकल्या होत्या, पण लोकांनी उत्स्फूर्तपणे रस्ता दिला. गर्दीतनं वाट काढून त्या ॲम्ब्युलन्सला रस्ता दिला आणि त्या ॲम्ब्युलन्स व्यवस्थितपणे कार केल्या. काही नाही, अगदी सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. सगळ्च खूप चांगलं आहे. हे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात लोक, ज्यांना महाराष्ट्राच्या पूर्ण परंपरेबद्दल, वारकरी संप्रदायाबद्दल माहिती आहे, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? इथं कोणीही असं महाराष्ट्र किंवा असं कुठल्या राज्याचा वगैरे असं नाही. संपूर्ण हिंदुस्थानातील लोक या ठिकाणी येतात, बाहेर देशातही लोक येतात. सर्वांसाठी वारी आहे. असे ठरवले की राज्यासाठी वगैरे याच्यासाठी नाहीये, सर्वांसाठी वारी आहे. जो कोणी मनुष्य आहे, त्या जो कोणी भगवंताचा प्रेमी आहे, त्या सर्वांसाठी ही वारी आहे. आणि इथं कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही, कोणालाही निमंत्रण दिलं नाही. स्वतःहून लोक येतात. हे फक्त आणि फक्त भगवंताच्या प्रेमापोटी येतात. अशाच प्रकारे जे आपण एक एक करून सर्व माऊलींची बोलूया, त्यांची जे प्रतिक्रिया या पूर्ण वारी बद्दलची जी आहे घ्यायचा प्रयत्न करूया.
ठिकाणी खूपच सुंदररित्या जे आहे आपण मागे बघू शकता माऊली संत तुकाराम माऊलींची जी आहे या ठिकाणी पालखी आलेली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे या ठिकाणाहून गेली, लोकांनी जे त्यांचे दर्शन घेतले आणि आता जे संत तुकाराम माऊलींची जी आहे या ठिकाणी दर्शन घेण्याचं काम जे आहे सुरू आहे. तर खूपच सुंदररित्या आपण एक एक करून सर्व माऊलींची सर्व भक्तांची जे बोलत आहोत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. मग कसं चाललंय पूर्ण, पहिलं तुमचं इंट्रोडक्शन द्या, नाव काय आपलं? प्रथमतः या हडपसर नगरीमध्ये या तुकाराम महाराजांच्या पालखीचं सहर्ष असं स्वागत आहे आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांचं देखील स्वागत आहे. मग कसं वाटलं साहेब पूर्ण जी या ठिकाणी वारी तुमच्या गावावरून जात आहे, हडपसर गावावरून जात आहे, पूर्ण वातावरण कसं आहे या ठिकाणी? सर्व वातावरण चांगलं आहे. म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद पूर्णपणे प्रतिसाद आहे लोकांचा. तर वारीच्या माध्यमातून तुम्ही बाहेरच्या लोकांना, म्हणजे ज्या लोकांना वारीबद्दल माहिती नाहीये, जी लोक वारीबद्दल ज्यांना काही सुद्धा माहित नाही म्हणजे, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? वारी म्हणजे काय तुमच्या हिशोबाने थोडक्यात? वारी म्हणजे विठ्ठलासाठी केलेली एक आराधनाच आहे. मग त्यासाठी लोक इथून वारी करत पंढरपूर पर्यंत चालत जातात, अशा प्रकारे सांगू शकतो. म्हणजे पूर्ण एक भक्तिमय वातावरण आहे, पूर्णपणे भक्तिमय वातावरण. ज्यामध्ये सर्व समाजाचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक सहभागी होतात. यस. आणि हे दरवर्षी जेव्हा हडपसर मध्ये ही पूर्ण जत्रा भरते, तर तेव्हा तुमचं कसं असतं पूर्ण वातावरण हडपसरचं? पूर्णपणे वातावरण भक्तिमयच असतं. पूर्ण लोक पूर्ण प्रतिसादानेच येतात. पूर्ण वातावरण भक्तिमयच राहतं. तर अशाच प्रकारे आपण बोलत आहोत लोकांची, त्यांची जे प्रतिक्रिया घेत आहोत. बाहेरून येतात आहे, जे बाहेरून पाहतात आहे किंवा ज्यांना असं वाटतं की वारी काय आहे, त्यांनी एकदा तरी इथं येऊ नये ना, या वारीचा आनंद घ्यावा, अनुभव घ्यावा, अवश्य अनुभव घ्यावा. बरोबर. कारण इथं आल्यानंतरच कळतं वारी काय आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. नारी आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत. आमचं गाव सातारा जिल्ह्यातलं आहे आणि हा सोहळा असा आहे की इथं ही ऊर्जा आहे पॉझिटिव्ह, ही ऊर्जा आणि हा सोहळ्याचा आनंद लोकांनी लुटावा आणि पुढच्या वर्ष, कारण हे जर तुम्ही मिस केलं तर ते तुम्हाला पुढल्या वर्षीच आहे. त्यामुळे हे एकदा तरी येऊन अनुभवावं. प्रचंड असा भक्तांचा जनसागर उसळलेला आहे आणि पंढरपुराच्या विठुराला एकच साकडा आहे की सर्वांना सुखी समृद्धी ठेव, शेतकऱ्याच्या रानात चांगलं पीक पिकू दे आणि महाराष्ट्राचं राजकारणही सुस्थितीत येऊ दे. दुसरी गोष्ट म्हणजे की पोलीस प्रशासनाचं एक चांगलं सहकार्य लाभलेलं आहे इथे आणि वर्दीतलेच खरे पांडुरंग आहेत हे पोलीस. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. पोलिसांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. वारीचं अतिशय सुंदर नियोजन आहे. लोकांची कसलीही गैरसोय झालेली नाहीये. पुणे महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, सरकारच्या वतीनं सगळ्या सोयी वारकऱ्यांना पूर्णत्वाच गेलेल्या आहेत. म्हणजे चांगला सपोर्ट मिळालेला आहे सरकारकडूनही आणि पावसाने उघडीप दिलेली आहे. त्यामुळे प्रचंड लोकांचा जनसमुदाय उपस्थित आहे. हा फक्त ही एक संस्कृती नाही, ही एक परंपरा आहे आणि हा एक म्हणजे हा सोहळा त्या वेळेपासून चालत आलेला आहे. हा असाच कायम राहणार आहे. ह्याच्यात काही खंड पडू शकत नाही. तर धन्यवाद साहेब, तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. नाव काय त्यांचं? मंगेश साळुके साहेब. मी साहेबांसोबत मी बादशाह पाटिल. प्रचंड प्रमाण में जो है पब्लिक यहाँ पर अपनी अपनी फैमिली को लेके, अपने अपने घर के लोगों को लेकर जो है आ रही है. बहुत ही शानदार है, बहुत ही खूबसूरत, खूपच सुंदररित्या चालू आहे. तर चला पुढे जाऊया आणि माऊलींसोबत आपण बोलूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. एक एक करून जे या ठिकाणी आपण माऊलींची वार्तालाप करत आहोत, त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या ठिकाणी दोन माऊली भेटलेत आपल्याला. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव काय? ओंकार बालाजी जातकर. मग जातकर साहेब कुठले हो तुम्ही? परळी वजना. परळी वैजनाथचे. म्हणजे इथं काय कामाला वगैरे आहे का कसं? हा, कामाला आहे. कामाला. मग कसं आहे पूर्ण वातावरण इथं? पूर्ण आता भक्तिमय वातावरण झालेलं आहे खाली उतरा, खाली उतरा. हा. आणि चांगलं प्रसन्न वाटत आहे. खूप गर्दी आहे लोकांची, एवढी पब्लिक कधी बघितली नाही जास्त. आणि हे एक पालखीच्या निमित्तानं सगळे एकत्र आलेले आहेत लोक आणि हे चांगली गोष्ट आहे आणि भारी वाटते जरा. तर तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे कायदा सुव्यवस्था वगैरे या ठिकाणी व्यवस्थित आहे सगळं काही. म्हणजे कसल्याही प्रकारचा काही त्रास नाही? त्रास मला तर कुठं दिसण्यात नाही आला. फक्त स्वच्छते बाबतीत थोडंफार सोयी सुविधा केल्या पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी जे डस्टबिन वगैरे ठेवायला पाहिजे होते किंवा जे आपल्या घंटा गाड्या वगैरे असतात ते ठेवायला पाहिजे. त्या पण. आणि दुसरी गोष्ट पुन्हा स्वच्छतेसाठी म्हणजे जसं की टॉयलेट्स तसे काही काही ठिकाणी अवेलेबल करून द्यायला पाहिजे होते. म्हणजे पोर्टेबल टॉयलेट्स पाहिजे. पोर्टेबल टॉयलेट्स, पुन्हा स्वच्छता पण. व्हील आपली जी लोकसंख्या प्रचंड आहे आपल्या देशामध्ये, लोकांची संख्या खूप जास्त आहे. एवढी पब्लिक एका जागी आली तर घाण होणारच.
तरी देखील आपण त्याला कमी करू शकतो काही उपाययोजना करून. सरकार ही करतच आहे प्रयत्न, परंतु एवढ्या लोकांना मॅनेज करून त्या सगळ्या गोष्टी करणं अवघड आहे. आपण फक्त प्रार्थना करू माऊलींच्या चरणी की बाबा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं होईल, सुव्यवस्था होईल, याच्यासाठी आपण प्रार्थना. डेव्हलपमेंट डेव्हलप सिटी आणि डेव्हलपिंग सिटी. तर अशाच प्रकारे लोकांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेत आहोत. सर्व माऊलींशी आपण बोलत आहोत. तुम्ही बघू शकता किती भक्तांचा कल्लोळ ज्या या ठिकाणी आलेला आहे. आता गर्दी थोडी कमी झाली आहे. सगळेजण जे आहेत माऊलींचं दर्शन घेऊन, ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊन जे घरी गेलेले आहेत, काही लोक तुकाराम माऊलींच्या जे दर्शनासाठी थांबलेले आहेत. आपण जे ब्रिज वरून खाली पण जाणार आहोत, त्या ठिकाणी जे आहे माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांसोबत सुद्धा आपण वार्तालाप करणार आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला बघूया पुढे काय. ठिकाणी जे हडपसर मध्ये आज संत तुकाराम माऊली व संत ज्ञानेश्वर माऊलींची जे पालखी आलेली आहे, त्यांच्या दर्शनासाठी प्रचंड प्रमाणात भक्तांचा कल्लोळ आपल्याला पाहायला भेटत आहे. व या भक्तांच्या सोयी सुविधेसाठी प्रचंड प्रमाणात जे सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण जे या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. परंतु या ठिकाणी जे सर्वात मोठी चूक जी झालेली आहे ते डीपी रोडवर आपल्याला पाहायला भेटत आहे, ज्याचा व्हिडिओ जे तुम्हाला पुढे बघायला भेटेल की डीपी रोडवर जे एवढ्या सुविधा जे चुकलेली आहे की लोकांना जे अर्धा तास झाले, एक तास झाले, त्या ठिकाणी जे लोकांना 1 इंच सुद्धा जे हलता येत नाही, तेवढे गाड्या त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तेवढे जे आहे पब्लिक त्या ठिकाणी जे गर्दी करून उभारलेली आहे. तर ह्याच्यासाठी एक सिंपल उपाययोजना केली असती तरी चाललं असतं की बाबा बॅरिकेडिंग जरी केली असती तरी, म्हणजे कॅनलवर बॅरिकेड लावले असते किंवा कुबेरा संकुलपाशी बॅरिकेड लावले असते किंवा तिकडे डीपी रोडचं जिथून गाड्या येतात चौक मध्ये तिथे जर बॅरिकेडिंग लावलं असतं तर सगळं झालं असतं. सासवड रोडला पण तीच भानगड आहे. कारण बरेच लोक प्रॉपर्टी जी लोक आहेत त्यांच्या गाड्याला दिवसभर गाड्या काढायलाच नाही पाहिजे. जवळच्या अंतरासाठी इथले इथे यायला पायी चालून येऊ शकत नाहीत काय. आहेत किती 1-2 किलोमीटर अंतरावर. आता तेवढंच मॉर्निंग वॉक जसं करतात तुमचं तेवढंच वॉक झाला असतं. म्हणजे हीच लोक मॉर्निंग वॉक साठी जे आहेत आपल्या गाड्या घरी ठेवून जे मॉर्निंग वॉकला आपल्या बगीच्यापर्यंत चालत जातात. इथलं इथं माऊलींच्या दर्शनासाठी तुम्हाला गाड्या करायची काय गरज आहे. हडपसरची पब्लिक जे आहे हुशार आहे, विविध जिल्ह्यातून विविध तालुक्यातून आलेली पब्लिक आहे, विविध राज्यातून आलेली पब्लिक आहे. तर तुम्ही यावर्षी तुमच्याकडून चूक झाली हे मान्य करा आणि पुढच्या वर्षी जे आहे गाड्या आणू नका. कारण पहिल्याच्या या ठिकाणी भक्तांची जी गर्दी दरवर्षी वाढत आहे, जत्रा लागलेलं असते. आज त्या जत्रेमध्ये एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही तुमच्या 2 व्हीलर काढता, तुमच्या 4 व्हीलर काढता. या ठिकाणी जे वारीसाठी जे भक्तगण निघतात त्यांचे जे ऑलरेडी ट्रक असतात त्यांचे, तर त्यांची एक मजबुरी आहे, ते बाहेर गावून आलेले आहेत. प्रॉपरची लोक जर गाड्या आपल्या घरात लावल्या, आपल्या बेसमेंट मध्ये लावल्या, आपल्या पार्किंग मध्ये लावले तर एवढं ट्रॅफिक जाम होणार नाही आणि लोकांचा बाहेरून पण येतात वेगवेगळ्या ठिकाणावर नाही पालखी थांबते म्हणून त्यांचं थोडं लांब साईडला गाड्या लावायच्या. आणि इथं कसं दरवेळेस बघतो जवळपास 3 ते 4 वाजेपर्यंत अशी गर्दी राहते. याच्यासाठी कसं स्वतःच आपण जिम्मेदार व्यक्ती म्हणून की गाडीचं कसं नियोजन लावलं पाहिजे, तर गाडी थोडी लांब पार्क केली पाहिजे. आणि त्याच ठिकाणी आता मी रोड तिकडे पण आपल्या गोंदियानगरच्या थोडं पुढच्या बाजूला आतल्या बाजूला पूर्ण ट्रॅफिक जाम. म्हणजे लोकांना जायला लागतं. इमर्जन्सी समजा अँब्युलन्स वगैरे जायला जरी का कोणाचं घरातलं काय झालं बरोबर तशा परिस्थितीत मग परिस्थिती सांभाळता पण आली पाहिजे ना. म्हणजे हे बरोबर आहे. दरवेळेस जे आहे जबाबदारी प्रशासनाची नसते, जबाबदार नागरिक सुद्धा जबाबदार असले पाहिजेत. तर मी हडपसरच्या पब्लिकला हेच सांगू इच्छितो, सुजाण नागरिक आहेत हडपसरमध्ये, बुद्धिमान लोक आहेत. फक्त हडपसरच नाही, पूर्ण पुण्यामधली लोक बुद्धिमान आहेत. तर सगळ्यांना मी हेच सांगू इच्छितो, देवा देखील आपल्या पुण्यामध्ये, आपल्या हडपसरमध्ये, आपल्या पिंपरीमध्ये, आपल्या चिंचवडमध्ये माऊलींची पालखी येईल, कोणतीही पालखी येईल तर आपल्या गाड्या ज्या आहेत आपल्याच बेसमेंटमध्ये लावा, आपल्याच घरामध्ये लावा. रस्त्यावर जे गाड्या लावून माऊलीच्या भक्तांना जे त्रास देऊ नका, एवढंच मी सांगू इच्छितो. तर अशाच प्रकारे चालू आहे या ठिकाणी पूर्ण कायदा व सुव्यवस्था जे आहे चांगल्या प्रकारे जे मेंटेन करण्याचं काम आपले पोलीस मित्र करतच आहेत. तर जागरूक नागरिक म्हणून तुम्ही देखील आपली कर्तव्य बजावा हीच माझी विनंती आहे. आणि कचरा या ठिकाणी खूप प्रचंड प्रमाणात पडलेला आहे, कचरा देखील टाका तुम्ही. मी टाकू नका असं म्हणत नाही. पुढच्या वर्षी जे डस्टबिनचं सुद्धा नियोजन जे करण्यात येईल प्रशासनाकडून, तरी तुम्ही घरनं येताना जे आहे जे कचरा जे आहे तुमच्या सोबत जे पिशवी वगैरे ठेवा, त्याच्यामध्ये तुमची पाण्याची बाटली ठेवा, त्याच्यामध्ये जे तुम्ही खाल्लेलं जे रॅपर आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये टाका. म्हणजे या पूर्ण पालखीमध्ये मिरवणूकमध्ये जे कसल्याही प्रकारची घाण होणार नाही. तर दरवेळेस जे प्रशासन चुकीचं नसते, नागरिक सुद्धा जे या ठिकाणी आपली चूक करू नये आणि सुजाण नागरिकाप्रमाणे एक आपली वर्तणूक जे दाखवावी हीच विनंती आहे. तुम्हाला कसं वाटतं? मला तेच वाटतंय. कारण आता इथं प्रॉपरचे म्हणून हडपसर किंवा पुणेकरच नाहीत, बरेच जण आपल्या बाहेरून पण रोजगारासाठी आलेले आहेत. मग एक आनंदाचा सोहळा ह्या निमित्तानं आलेले आहेत. पण त्याच्यासाठी पण त्यांचं पण कर्तव्य आहे की आपण गाडीवर न येता
आजच्या दिवस तरी म्हणजे पालखी जेव्हा येते पायी आला पाहिजे. त्या दिवशी तरी पायी आलेलं म्हणजे चांगलं राहील. म्हणजे ती लोक परगाववरून 100-200 किलोमीटर जे आहे चालत जाणार आहेत माऊलींच्या दर्शनासाठी आणि आपण इथल्या इथं जे आहे पायी येऊ शकत नाही. हे किती आजचे दिवस दुर्दैवाची गोष्ट आहे एका दिवसासाठी. एका दिवसासाठी तरी यायला पाहिजे. भाऊ तुमचं नाव काय? हा? कमलजीत भाई के साथ मैं बादशाह रियाज पाटील. धन्यवाद. या ठिकाणी माऊलींचा रथ ओढणारी जे आहेत दोन्ही खिलारी बैला जे आहेत गाडीमध्ये लोड केलेले आहेत त्यांना परत जे आहे लावत आहेत त्या ठिकाणी जाऊन. आता थोड्याच वेळामधून मध्ये जे आहे या ठिकाणाहून संत तुकाराम माऊलींची जी आहे पालखी पुढे जाणार आहे. प्रचंड भक्तांचा जे कल्लोळ आपल्याला पाहायला भेटत आहे बॉस. प्रचंड पब्लिक दिसत आहे या ठिकाणी. भरपूर पब्लिक आहे. काय रे बाबा नाव आहे तुझं? चंद्रकांत बाबो. म्हणजे विशाल राजू असल्या पोरांच्या काळामध्ये चंद्रकांत नाव आहे तुझं. वा कुठल्या शाळेत आहे? पीएमसी स्कूल कुठे आहे ती? शेवळवाडी. मग कसं वाटतं तुला पूर्ण कार्यक्रम? चांगला. चांगले. एकटा आलास का आई वडिलांसोबत आला? मित्रांसोबत आलो. बसले नाही चलत. चालत होय. वा 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 सुट्ट्या आहेत शाळेला. वा वा. तर खूपच सुंदर इथं ज्या या ठिकाणी लहान लहान मुलं असू दे मोठी लोक असू दे महिला असू दे अबाल वृद्ध या ठिकाणी आपल्याला या पूर्ण माऊलींच्या दर्शनासाठी आलेले दिसत आहेत बुवा. लय गर्दी आहे राव. प्रचंड गर्दी आहे. खूप सुंदर. तर या ठिकाणी 2 मिनिटं या ठिकाणी जे आहे आपल्याला एक माऊली भेटलेले आहे त्यांच्यासोबत आपण बोलूया. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी विठ्ठल पांडुरंगा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज की जय. माऊली नाव आहे आपलं? दिलीप दांडेकर. पण दांडेकर साहेब कुठले तुम्ही प्रॉपर? आम्ही अकलूजचा आहे. सोलापूर जिल्हा. म्हणजे मी पण अक्कलकोटचाच आहे. म्हणजे 2 सोलापूरकर या ठिकाणी भेटलेले आहेत एका ठिकाणी. तर माऊली पूर्ण जे सोहळा आहे आपला हे दिव्य सोहळा आहे. या दिव्य सोहळ्याबद्दल जे ज्यांना माहित नाही त्यांना बोला तुम्ही काय आहे दिव्य सोहळा? ऑल इंडियामध्ये असला कुठंच आपल्या आंतरराष्ट्रीय सगळं असा मेळा होत नाही. पंढरपूरच्या विष्णू मेळ्यामध्ये पंढरपूरची वारी आषाढी वारी ही जगात कोणत्या देशाला होत नाही. ही महाराष्ट्रामध्येच होत असते. पांडुरंग ईश्वर आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजाचा कृष्णाचा मेळा हा अत्यंत सुंदर असतो. आणि काही वारकरी 25-30 लाखाने पंढरपूर मध्ये चंद्रभागेच्या स्नानी आणि 25 तारखेला आखाडी वारीला दखल होत आहेत. पायी वारी करत आहे. किती वर्ष झालं तुम्ही करताय? आम्हाला हे 11वं वर्ष चालू आहे पायी वारी. हा पंढरपूर. तर असे जे आहे प्रचंड वैष्णव जे आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. माऊलींचे भक्त आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि सर्वांचं जे आहे वेगवेगळे अनुभव या ठिकाणी आपण बघत आहोत घेत आहोत. खूपच सुंदर आहे भाऊ. त्याच्यामध्ये असाला आम्हाला किती अडचण आली तरी मी ऊन असो पाऊस असो वारा असो आम्ही पायी वारी पंढरपूर पर्यंत 400 किलोमीटर चालत जाणार म्हणजे जाणार. म्हणजे ही जे भक्ती आहे हेच प्रेम आहे. आम्हाला पांडुरंगाच्या विश्वासाने आम्हाला काही कमी पडत नाही. वा वा वा. तर असेच जे आहे माऊली भक्तांची आपण बोलत आहोत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी जे आहे हडपसरची जे स्वच्छतावीर आहेत ते देखील आपलं काम या ठिकाणी करत आहेत खूपच सुंदररित्या. जे काही कचरा जे काही जे पूर्ण घाण या ठिकाणी या पूर्ण वारीच्या दरम्यान जे कलेक्ट झालेली आहे त्याला जे एकत्रित करून जे आहे घेऊन जाण्याचं काम जे या ठिकाणी स्वच्छतावीर आहे स्वच्छता सेवक जे आहेत आपल्याला करताना दिसत आहेत. आणि यांच्या शिवाय जे आहे ही पूर्ण वारी जी आहे अधुरीच आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. बोलूया थांबा साहेब 2 मिनिटं जरा काय बोलायचं? बोला. चालू दाखवा की इकडे. नमस्कार साहेब. नमस्कार. नाव आहे आपलं? निखिल सासाने. मग नितीन भाई कसे चाललंय पूर्ण कार्यक्रम? छान चाललंय. कुठले तुम्ही? मी इथलाच हडपसरचा. प्रॉपर हडपसर गावचे? प्रॉपर हडपसर. मग कसं दरवर्षी पूर्ण या ठिकाणी वारीचं पूर्ण प्रोसेशन जे होतंय वारी चालते तर या वारी दरम्यान तुम्हाला काही अव्यवस्था वगैरे काही दिसली का? अव्यवस्था ही काहीच नाहीये. खूप छान प्रमाणे आणि शिस्तप्रिय खूप छान प्रमाणे आणि शिस्तप्रिय किंवा वारीचे हे होत असते त्यामुळे म्हणजे सगळं चांगलं चाललंय. खूप छान. तुम्हाला काय वाटतं काय सुधारणा अजून काय केली पाहिजे का प्रशासनाने? नाही सुधारणा हडपसर ठिकाणी भरपूर सुधारणा आहे. फक्त एवढंच की ट्रॅफिकची जरा अडथळा होतो लोकांना तो केला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या जागी जर बॅरिकेडिंग केलं असतं तर एवढे गाड्या घुसल्या नसते.
पुढच्या वर्षी त्यांनी प्रयत्न करतील याच्याबद्दल आपण रिपोर्ट बनवली आहे की बाबा बॅरिकेडिंग केलं असतं तर लोकांना त्रास झालं नसतं. बॅरिकेडिंग मुळे जे पूर्ण जरा त्रास होतोय. तर बघूया आता खूपच सुंदररित्या चालू आहे पूर्ण जे आहे वारी चालू आहे. वारी चालू असताना पण स्वच्छता चालू आहे हडपसर मध्ये. म्हणजे हडपसर हे सुसोयीचे ठिकाण आहे. तर असंच चालू आहे. चला जाऊया पुढे आणि अजून वारकऱ्यांसोबत बोलूया आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. धन्यवाद. जे आपल्याला काही छोटे माऊली सुद्धा भेटलेले आहेत. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव काय भावा? स्वराज चव्हाण. स्वराज चव्हाण. मग कसं म्हणतो कुठले प्रॉपर? मी आता पुण्यातलाच आहे प्रॉपर. पहिला कुठला होता? पहिला पण इथेच होतो. मग आता म्हणला त्यामुळे म्हणलो. कोणती शाळा? साधना इंग्लिश मिडियम. साधना इंग्लिश मिडियमचा होय. माझा मोठा भाऊ पण तिथं शिकलाय. मी प्रॉपर सोलापूरचा आहे. मग कसं झालं पूर्ण कशी आहे जत्रा? एक नंबर. खूप गर्दी आहे, फक्त चेंगरा चेंगरी आहे. पार्किंगचा सेन्स नाही लोकांना. बाकीचं काय नाही, निवांत सगळं. बंदूक वगैरे घेतली आहे. हा मग पार्किंगचा मेन प्रॉब्लेम कुठे झाले तुम्हाला? आता इथंच अख्ख्या रस्त्यात लोक गाडी लावायला लागले. डीपी रोडवर. हो. म्हणजे लोकांना इथल्या इथं वारी चालू आहे, जत्रा चालू आहे, काय कळतच नाही. झिरो सिविक सेन्स. झिरो सिविक सेन्स. वा वा. मग काय कॅम्प घेतला सा? हो, या थंड प्यायला. धन्यवाद. तर असे जे छोटे माऊली आपल्याला भेटत आहेत त्यांच्यासोबत आपण बोलत आहोत. म्हणजे लहान मुलांना कळतंय की कशा प्रकारे आपण सिविक सेन्स ठेवायला पाहिजे, कशा प्रकारे आपण वागायला पाहिजे, ज्यामुळे जे लोकांना त्रास होणार नाही. परंतु या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या लोकांना ते कळत नाही. बरोबर आहे का? हो, बरोबर. कोणासोबत आला? मी दादा वहिनी सोबत. दादा वहिनी तिकडे आहेत का? वा. तर चला जाऊया पुढे आणि अजून माऊलींसोबत बोलूया. प्रचंड पब्लिक की गर्दी जो है अभी भी देखने के लिए मिल रही भाई. अभी धीरे धीरे करके जो है संत तुकाराम माऊली जी की पालकी भी जो है अपने निर्धारित डेस्टिनेशन की तरफ बढ़ेगी और बाद में जो है आगे आगे बढ़ते हुए जो है 25 तारीख तक जो है वो अपने सोलापुर के पंढरपुर में पहुंचेगी, जहां पर जो है आषाढ़ी वारी का जो है आखिरी दिन होगा इंद्रायणी में. बहुत ही शानदार है, बहुत ही बढ़िया प्रतिसाद जो है यहाँ पर पब्लिक का हमें देखने. अभी जाकर पब्लिक की थोड़ी गर्दी कम मिली है यहाँ पर डीपी रोड के पास. नहीं तो अपन जब जा रहे थे माऊली के दर्शन के लिए तो उस वक्त जो है बहुत ज्यादा गर्दी थी. अभी भी जो है पब्लिक यहाँ पर जो है बड़े बड़े गाड़ियां लेके आ रही है. नहीं तो पब्लिक को जरा भी सिविक सेंस नहीं है, बहुत जरा भी बराबर ध्यान दे के नहीं करते. गड़बड़ हर किसी को गड़बड़ है कहीं तो जाने की. वही तो गड़बड़ नहीं करना चाहिए. प्यार मोहब्बत के साथ आराम से भी अगर जाएंगे तो भी प्रॉब्लम सॉल्व हो सकता है. लेकिन सभी लोग जो है एग्रेसिवली अपने अपने गाड़ियों को आगे बढ़ाता है. किसी को आगे जाना ही नहीं है बॉस. वही तो रुकना ही नहीं है किसी को भी एक दूसरे के लिए. मेन करके कैनल के पास जो है सबसे बड़ा जो है चौक पॉइंट हो जाता है. क्योंकि डीपी रोड पर अगर कोई चिकन नेक है, जो चौक पॉइंट है डीपी रोड का, वो जो है यही है इलाका यहाँ पर जो है सबसे ज्यादा ट्रैफिक जाम होता है. वही तो ऐसे बहुत सारे जो है लोग हैं जो यहाँ पर ट्रैफिक जाम होने से बचाते और पब्लिक की सेवा करते. यहाँ पर सर देखिए तो एक ट्रैफिक पुलिस रहना चाहिए, पुलिसकर्मी रहना चाहिए, लेकिन कोई जो है हमें देखने के लिए नहीं मिल रहा. बहुत मुश्किल है, बहुत मुश्किल है भाई. चलो देखेंगे पब्लिक कब सुधरेगी पता नहीं. लेकिन कुछ मित्र है, पुलिस मित्र है, कुछ सुजान नागरिक है जो इस पूरे जो है गर्दी को जो है कम करने की कोशिश कर रहे. वही तो चलो. तो फिर चलो भाई लोग, इसी प्रकार से बहुत ही सुंदर तरीके से जो है पूरा वारी का कार्यक्रम संपन्न हुआ. अभी भी जो है मिरवणूक चालू है. 4 बजे तक जो ये पूरी वारी का जो है सिलसिला हड़पसर में चलता है. माशाल्लाह बहुत ही बढ़िया हुआ भाई, एकदम ज़बरदस्त जो है उत्साह लोगों में देखने के लिए मिल रहा. और बारिश जो है रुकने की वजह से और भी ज़्यादा जो है पूरा कार्यक्रम सक्सेसफुल हो रहा. बहुत सारी जो है पब्लिक आई है, सभी समाज के, सभी धर्म के, सभी जात के, सभी पंथ के, सभी वर्ण के लोग इसमें ऐसे ही बहुत ही बढ़िया हो रहा माशाल्लाह. तो अगर आपको ये पूरा वीडियो पसंद आया है, ये पूरा रिपोर्ट पसंद आई है और खुदा के फजलो करम से ये अपनी बज़ाज़ा न्यूज़ नेटवर्क की ऑफिशियली पहली न्यूज़ रिपोर्ट है, मतलब जो अपन अपने नए चैनल पर अपलोड कर रहे. तो देखेंगे इसको कितना समर्थन मिलता, कितना सपोर्ट मिलता. वही तो चलो, धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. अगर आपको ये पूरा पसंद आए तो इसे लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ और जाने से पहले चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो. तो फिर